गणेशोत्सवाची सुरुवात 27 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली. ज्या ठिकाणी बाप्पाचा वास असतो त्या ठिकाणी सदैव सुख समृद्धी असते असं म्हटलं जातं. यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठ्या जल्लोषाने तयारी झाली. बघता बघता 10 दिवस कधी संपले काही समजलंच नाही. उद्या अनंत चतुर्दशी. उद्या दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी गणपती विसर्जनाचा दिवस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे, गणपती विसर्जन का करावे याबद्दलची माहिती मी सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अख्ख्या देशभरामध्ये 10 दिवसाच्या गणपतीची धूम सुरू आहे. मात्र अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन करण्यामागची कथाही तितकीच रंजक आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लोक मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गणेशोत्सव साजरा करत आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी भाद्रपद चतुर्थीला गणेशाची जयंती साजरी केली जाते. लोक हा सण भक्तिभावाने साजरा करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणेशाची पूजा केली जाते. त्याचवेळी यानंतर 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र अनेक ठिकाणी 1.5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसांचा, 7 दिवसांचा असं गणपती बाप्पाचं स्थापना करतात आणि त्यानुसार गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. परंतु गावाकडे मात्र सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा 10 दिवसांचा असतो. तर तुम्हाला कधी प्रश्न पडला का की 10 दिवसच गणपती बाप्पा का राहतो? 10 दिवसांनी गणेश विसर्जन करण्यामागे काय कारण आहे? तर याचा संबंध महाभारताशी सांगितला आहे. पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले असं मानलं जातं. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना केली हे सर्वांनाच माहीत आहे. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली होती. कारण की त्यांना महाभारत अखंड न थांबता लिहायचे होते आणि भगवान गणेशाने लिहायला सुरुवात केली तर लेखणी थांबणार नाही असं त्यांना वाटलं. जर लेखणी थांबली तर तुम्ही तिथे लिहिणे बंद कराल. तेव्हा महर्षी वेदव्यास म्हणाले, हे भगवान, तुम्ही विद्वानांच्या अग्रभागी आहात. मी एक साधा ऋषी आहे. माझ्याकडून श्लोकांमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करून लिहून ठेवावी. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग 10 दिवस चालले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाभारत लिहिण्याचे काम पूर्ण झाले तेव्हा श्री गणेशाचा देह मृतावस्थेत होता. अजिबात हालचाल न केल्यामुळे त्याच्या अंगावर धूळ माती साचली होती. त्यानंतर श्री गणेशाने सरस्वती नदीत स्नान करून आपल्या अंगावरील धूळ आणि माती साफ केली. यामुळेच गणपतीची स्थापना 10 दिवस केली जाते. त्यानंतर 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते असं म्हटलं जातं. गणपती विसर्जनामागे अजून एक दुसरं कारण सांगितलं जातं की पृथ्वीचे प्रमुख 5 तत्वे आहेत, ज्यामध्ये पाणी या तत्वाचा अधिपती गणपती असं म्हटलं जातं. त्यामुळे गणपतीला पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आढळतो की सलग 10 दिवस लिहित बसल्यामुळे गणपती बाप्पाचं शरीर आखडलं होतं. त्यामुळे गणपतीचं आणखी एक नाव पार्थिव गणेश असं पडलं. निसर्गाचं आणि माणसाचं अतोनात नातं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य निसर्गाशी जुडलेला असतो. वेगवेगळ्या विधींमध्ये निसर्गाशी निगडीत असतो. जसं की वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करणं, मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्यदेवाची पूजा करणं, असे वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य हा निसर्गाशी जोडलेला आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो. गणेश उत्सवाच्या बाबतीतही असंच आहे. पूर्वीच्या काळी लोक हे शेतामध्येच मातीपासून गणपती बाप्पा तयार करत असे. त्याच ठिकाणी त्याची स्थापना करत असे, पूजा अर्चना करत असे, आरती करत असे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या शेताच्या बांधावर किंवा जवळच्या नदीवर त्या पार्थिव गणेशाचे विसर्जन करत असे. नंतर पुढील काळामध्ये
हा गणेशोत्सव 10 दिवसांचा करण्यात आला. तर अशा प्रकारे आपण मातीतून तयार केलेला जो गणपती बाप्पा आहे तो पुन्हा मातीमध्येच विसर्जित होतो, पाण्यात विसर्जित होतो, निसर्गामध्येच त्याचं संपूर्ण विसर्जन होतं. याचाच अर्थ आपण किंवा आपल्याला निसर्ग जे देतं ते पुन्हा निसर्गाला आपण तेवढ्याच परीने देणं गरजेचं आहे, भाग आहे. 10 दिवसांच्या या गणेशोत्सवामध्ये मनुष्य भक्तिभावाने, आनंदाने, मोठ्या जल्लोषाने सहभागी होतो. तसेच त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पाची सेवा करतात. या 10 दिवसात बाप्पाची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवेद्यासाठी गोडधोड, मोदक यासारखे पारंपरिक पदार्थ देखील तयार केले जातात. तर अशा प्रकारे महाभारतानुसार गणपती बाप्पा सतत लिहित असल्यामुळे, त्या लिहिल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली आणि पाण्यात डुबकी मारल्याविना गत्यंतर नव्हते. म्हणून गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. तसेच दुसरे म्हणजे गणपती बाप्पा हा जलतत्वाचा अधिपती मानला जातो. म्हणून गणपती बाप्पाचं विसर्जन पाण्यामध्ये केलं जातं. त्यानंतर निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती आपण तयार करतो आणि शेवटी निसर्गामध्येच ती विलीन होते. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते, तर आपल्यातील दुर्गुणांची सुद्धा करायचे असते. व्हिडिओच्या पुढे बघूयात की गणेश चतुर्दशीची काय तिथी आहे आणि विसर्जनाचा काय मुहूर्त आहे. चतुर्दशी तिथीची सुरुवात ही 6 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3:12 आहे. तर समाप्ती ही 7 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 1:12 आहे. अनंत चतुर्दशीच्या या शुभमुहूर्तावर गणपती विसर्जन करावे. सकाळचा शुभमुहूर्त हा सकाळी 7:36 ते सकाळी 9:10 आहे. अपराह्न म्हणजे दुपारचा मुहूर्त हा दुपारी 12:19 ते संध्याकाळी 5:02 आहे. संध्याकाळचा सहाय्य मुहूर्त हा संध्याकाळी 6:32 ते रात्री 8:02 आहे. तर रात्रीचा मुहूर्त हा रात्री 9:28 ते मध्यरात्री 1:45 आहे. तर उषक कालाचा मुहूर्त हा 7 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 4:36 ते सकाळी 6:02 आहे. या शुभमुहूर्तावर गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनाच्या आधी बाप्पाला दुर्वा, फुलं, मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. बाप्पासाठी दही, भात आणि पोह्याची शिदोरी बांधून द्यावी. बाप्पाच्या मंत्राचा जप करावा. ओम गण गणपतये नमः या स्तोत्राचे पठण करावे. घरातील सर्व सदस्यांनी, नातेवाईकांनी, मित्रमंडळांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची आरती करावी. त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याकडून जाणून बुजून किंवा अजाणतेपणे आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा देखील मागवावी आणि पुढच्या वर्षी पुन्हा उत्साहाने आपण गणपती बाप्पा येण्याची वाट पाहावी. पूजेसाठी वापरली जाणारी सर्व सामग्री पाण्यात प्रवाहित करावी किंवा मंगल कलशामध्ये टाकावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीचे पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये विसर्जन करावे.